नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. देवघरातील वास्तुदोष किंवा देवदोष दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू देवघरात असणे आवश्यक आहे. या वस्तू नकारात्मकता दूर करतात आणि सुख समृद्धी वाढवतात. त्याचबरोबर देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत, तरच तुमची पूजा संपूर्ण सफळ होते असं मानलं जातं. आपण त्या नियमांबद्दल, त्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत, ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच. या देवघरात सर्व देवीदेवतांचे फोटो असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. हिंदू धर्मात आपल्या सर्वांच्या घरी देवघर हे असतंच. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच वाचा. कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल, तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत. देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्विरी असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. 2 वेगवेगळ्या देवी असल्या तरी चालतील, त्यापैकी जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी ते विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकाची ती वंशबुडी होईल. अनेक संकटांनी त्रास होईल. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची मूर्ती देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय व अतिउदास होऊन राहते. देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अतिवृग्र व कडक स्वरूपाचा आहे. देवघरामध्ये मसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवी देवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबियांची शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. घरातील मंदिरात अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग किंवा खूप मोठ्या मूर्त्या नसाव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले आसन, आयुध हलत असलेले, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. थोडक्यात तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात ठेवू नयेत. यामुळे मोठा वास्तुदोष लागतो.
बक्षीस मिळालेले, सापडलेले देवघरात पूजू नयेत. त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळते. त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवाच्या मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमरवरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे. देवाऱ्यात दिवंगत आईवडील वगैरे यांचे फोटो लावू नयेत. देवघरात पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तींचे फोटो चुकूनही लावू नयेत. यामुळे देवी देवता नाराज होतात. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव पूजू नयेत. श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळाचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानलं जातं. ते घरात सकारात्मकता आणतात. पूजेच्या दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. तांदूळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काडीपिटी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल, काडीपिटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. चाकू, कात्रीसारख्या तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. यामुळे कलह निर्माण होतो. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते. देवघर नेहमी स्वच्छ असावे. दररोज देवाचे निर्माल्य अर्थात वाळलेली फुले, जुन्या वाती काढून टाकावे. देवघरातील शाळीग्रामवर कधीही अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी गळत असताना सुद्धा देवपूजा करून देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. ओल्या केसांनी देवपूजा करू नये. 2 हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा.
देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 2 वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, म्हणून आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून त्यावेळी ते मात्र शांततेत म्हटलेलं कधीही चांगलेच असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पितरांना म्हणजेच पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठ्या शेजारील म्हणजेच तर्जनी या बोटाने लावायचे. स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत व तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू देवघरात असणे आवश्यक आहे. या वस्तू नकारात्मकता दूर करतात आणि सुख समृद्धी वाढवतात. देवघरात एकच शंख असावा. शंख हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तो नकारात्मकता दूर करतो. देवघरात तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. मोरपंख भगवान श्रीकृष्णाचा अंश मानले जाते. देवाऱ्यात मोरपंख ठेवल्याने घराला वाईट नजर लागत नाही. देवघरात एक लहान भांड्यात गोमूत्र ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते. देवघरात शाळीग्राम ठेवणे शुभ असते, परंतु तो एकच असावा. डाव्या सोंडेचा गणपती आणि लक्ष्मीची बसलेली मूर्ती शुभ मानली जाते. देवाऱ्यात श्रीयंत्र, वास्तुयंत्र किंवा कुबेर यंत्र ठेवल्याने आर्थिक अडथळे दूर होतात. केसर आणि कापडासोबत उगाळलेले चंदन देवघरात अवश्य ठेवावे. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर सुशोभित ठेवले पाहिजे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.